नमस्कार. आपण 13व्या अध्यायातल्या 7व्या श्लोकाचा अभ्यास करतो आहे. त्यातल्या 9 गुणांपैकी 8 गुणांचा अभ्यास आपला करून झाला आहे. अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, क्षांती, आर्जवम, आचार्योपासनम, शौचम, स्थैर्यम इतके गुण आपण पाहिले. आज आपल्याला आत्मविनिग्रह हा जो 9वा गुण दिला आहे या श्लोकामधला त्याचा विचार करायचा आहे. पाहतोय काय आपण, तर हा जो आत्मज्ञानी माणूस आहे, योगी आहे, ह्याच्याजवळ कोणते गुण असतात, तर हे सगळे गुण त्याच्याजवळ आहेत म्हणून तो असा असतो असा त्याचा अर्थ. यातला आता आत्मविनिग्रह म्हणजे काय, तर ज्याच्याजवळ संयम असतो, निग्रह असतो. या 2 शब्दांनीच आपल्या लक्षात येतं की आपल्यात आणि आपण ज्या ज्ञानी माणसाचा विचार करतो आहे त्याच्यात किती फरक आहे. काल आम्ही गुरुपौर्णिमेला गेलो होतो घडीमध्ये. परत येताना छान 2 दिवसाचे कार्यक्रम झाले, सगळं छान झालं होतं. दुपारी गुरुपौर्णिमेचं गोडाधोडाचं जेवण झालं होतं. पण तरी देखील जोशी वडा दिसला मात्र. आता इथे काय आहे, आत्मविनिग्रहाचं कुठे आलं, खाऊ नये का, खाल्लं तर चूक आहे का, काही त्याचा संबंध काही नाही आहे. शरीराची किंवा पोटाची जरुरी नाही आहे, पण जीव आहे ना, ते आज आपल्याला पाहायचं आहे की इंद्रिय आपल्याला आपला मनोनिग्रह टिकवून देऊ शकत नाही. सगळेजण म्हणत होते, हां अगदी 50तले 50ही जणांचं हे बोध होतं की आत्ता पोटाची आवश्यकता नाही आहे, पण जिभेची आहे. आणि त्यामुळे बहुसंख्याने जवळजवळ सगळ्यांनी 5-10 लोक सोडले तर बाकी सगळ्यांनी वड्याचा आस्वाद घेतला. घेऊ नये असं मला सांगायचं नाही आहे. मला हा जो गुण त्या योग्याजवळ असतो किंवा ज्ञानी माणसाजवळ असतो, कारण ही जी इंद्रिय असतात ना, त्या इंद्रियांच्या अनुभवाचा त्या इंद्रियांना मोह होतो. आणि इथे जो आत्मविनिग्रह सांगितलेला आहे त्याचा अर्थ असा आहे की तो संयम आपल्याजवळ असला पाहिजे, निग्रह आपल्याला असला पाहिजे. आत्मा इंद्रियाला शक्ती देतो आणि मग ही जी शक्ती आहे, ही शक्ती देणारी, चेतना देणारी आतली जी शक्ती आहे आत्म्याची, इंद्रिय खरं काहीच करत नाहीत ना. जिभेला काय कळतं आहे, जीभ काय मागणी करणार आहे, परंतु आत बसलेला जो आहे तो सांगतो की नाही खाऊया. अशा प्रकारचा जो संयम ठेवण्यासाठी आपल्याला आत असलेली शक्ती लागते. असं आपल्या आजूबाजूला आपल्याला दिसतं. पॅरालिसिस झालेला जो माणूस असतो त्याचं काय असतं, त्या माणसाकडे पाहिलं ना की आपल्याला संयम किंवा निग्रह शब्द काय तो कळतो. त्याला हात आहेत, त्याला पाय आहेत, पण पाय उचलून टाकण्याची शक्ती त्याच्याजवळ नाही आहे. पाय आहे पण त्या पायामध्ये शक्ती नाही आहे की तो उचलून टाकावा. हात आहेत पण हातामध्ये ती शक्ती नाही आहे ती वस्तू उचलून घ्यावी, कारण त्यामागे असणारी जी शक्ती आहे ती शक्तीच त्याच्याजवळ नाही आहे. किंवा आपण समजा घाईघाईमध्ये गरम कडकडीत चहा प्यायलं तर जीभ पोळते. आता खरं तर चहानी जीभ पोळली नाही. आता आपल्याला नीट लक्षात येईल की चहामुळे जीभ पोळली असं म्हणतो आपण, पण चहामध्ये असणारी जी उष्णता आहे ती दाखवता येणार नाही आहे, पण ते आपल्याला कळतं आहे की त्या अतिउष्णतेमुळे आपली जीभ पोळलेली आहे. आणि ती जी उष्णता आहे ती त्या चहाच्या, गरम चहाच्या आश्रयाने राहते आणि ती उष्णता आपल्याला जिभेला लागते आणि त्यांनी म्हणतो आपण की जीभ पोळली. चहाने काहीच झालेलं नाही आहे, पण चहा गरम आहे आणि चहाची ती जी काही गरमपणा आहे ती जी उष्णता आहे ती त्या आश्रयाने राहते. तसं ही जी शक्ती आहे ना ती ह्या इंद्रियांच्या आश्रयाने, म्हणजे इंद्रिय जी आहे ती तिच्या आश्रयाने राहतात असं आपल्या लक्षात येईल. आणि त्यामुळे इंद्रियांना काही नको असलं तरी देखील ती जी शक्ती आहे ती शक्ती आपल्याला ते करणं भाग पाडते. म्हणजे त्या इंद्रिय निग्रह करायचा याचा अर्थ आपल्याला इंद्रियांवरती नियंत्रण करायचं, म्हणजे त्या शक्तीवरती नियंत्रण करायचं. ती शक्ती, ज्या शक्तीवरती ही इंद्रिय चालत आहेत ती शक्ती आपल्या ताब्यात आली पाहिजे. म्हणताना आपण इंद्रिय निग्रह म्हणतो की आपल्या गेलाच कसा हात. आता हात कसा जातो, आपण नेहमी उदाहरण घेतो ना, छानपैकी गुलाबजाम वाटत आहेत आणि मग मला डायबेटीस आहे, पण ते पाहिलं आणि असं गेलाच माझा हात. हाताला काहीच माहिती नाही आहे, हाताला ना गुलाबजामची चव कळत. मग तो हात कुठून गेला, तर बुद्धीने सांगितलं म्हणून. बुद्धीला का कळलं, तर पूर्वी त्या चांगल्या गुलाबजामचा आस्वाद घेतलेला आहे, तो अनुभव तिच्याजवळ होता म्हणून. आणि पुन्हा संयम नसल्यामुळे जाईन मी संध्याकाळी 2 मैल फिरायला, पण आत्ता तो गुलाबजाम खाते. हे जे आहे हे इंद्रियांवरती संयम आपल्या बुद्धीचा, मनाचा, आत असलेल्या त्या शक्तीचा सगळ्यांचा यायला हवे. निश्चय झाला पाहिजे की नाहीच, हात गेला म्हणजे काय,
जीभ गेली म्हणजे काय, डोळे गेले म्हणजे काय, नाहीच. असा जो काही निग्रह आहे त्याचा विचार ज्या ज्ञानी माणसाचा आपण अभ्यास करतो त्याच्याजवळ हा असतो. आता आपण आपल्या उदाहरणाने किंवा आपलं नेमकं बदल कुठे आहे किंवा त्याच्यातही आपला फरक कुठे आहे तो आपल्याला आपल्या उदाहरणाने करू. समजा आपण आता घरातला केर काढतो आहे, तर केर काढताना आपलं लक्ष त्या केर काढण्याकडे असतं. म्हणजे आपण कसं ते कोचा खालनं घेऊ, कॉट खालनं घेऊ किंवा काही वस्तू असली तर ती उचलू आणि त्याच्याकडे घेऊ. समजा केर काढताना जर हवा लागली, एखादं उडत काही मागे गेलं तरी त्याला परत केरसोडी मागे घेऊन आपण केर काढू. कारण त्या केर काढण्यामध्ये आपलं मन आहे. आपलं घर स्वच्छ ठेवण्यासाठी आपण जी कृती करतो आहे त्याच्यामध्ये आपलं मन आहे. आपण लक्षपूर्वक ते काम करतो आहे. त्यामुळे आपण कानाकोपऱ्यातून केर काढतो, केरसोडी फिरवतो. आणि दुपारी बाई येणार असली केर काढायला तरी सुद्धा एकदा आपण सकाळी केरसोडी फिरवतो. याचं कारण तेच असतं की बाई झाली तरी काय, ती एक काम करून टाकणार. काय मागे एखादं केर राहिलं तर तिचं काय जात आहे. त्यामुळे ती तिचं काम करून टाकेल. ते कसं होईल याचा विचार ती कशाला करते आहे. पण आपण मात्र तसं करत नाही. आता हे उदाहरण मी आपल्याला देण्याचं कारण असं की प्रपंचातल्या कामामध्ये किती आपण लक्ष घालतो. मी आत्ता म्हटलं असं खालून केर काढतो किंवा मागं एखादं राहिलं तरी परत मागे 2 पावलं येतो आणि परत केरसोडी फिरवतो. तर हे मन त्याच्यात गुंतलेलं असतं, लक्ष पण दिलेलं असतं. म्हणजे प्रपंचातल्या कामामध्ये मन जवळजवळ 80-90% चांगलं गुंतून असतं आणि म्हणून ते काम आपलं चांगलं होतं. एक 5-10% इकडे तिकडे होणार नाही असं नाही. पण समजा आपण देवघरामध्ये नामाला बसलो आहे, ध्यानाला बसलो आहे, काहीतरी स्तोत्र म्हणायला बसलो आहे, तर मात्र ती चंचलता आहे ना, ती हात धुवून आपल्या मागे लागते. मग मात्र तिथे आपलं मन एकाग्र होत नाही. केरामध्ये केर काढल्यामध्ये घरातल्या कामामध्ये एकाग्र होतं आपलं लक्ष असतं. त्याचं कारण पोळ्या करताना आपलं व्यवस्थित लक्ष असतं. कारण जरा जरी काही आपली गडबड झाली, तव्याला हात लागला तर सगळा चटका बसणार आहे. त्यामुळे घरातली कामं जी आपण करतो ना त्याच्यात आपण इकडे तिकडे करत नाही. ज्याला लक्ष इकडे तिकडे झालं तर नुकसान आपलं असतं. त्यामुळे मन आपल्याला घालावंच लागतं आणि त्याच्यात ते मन घालून आपण काम करतो. लक्ष द्यावंच लागतं, देतोच आपण. आता कधीकधी असं होतं ओट्याजवळ उभं राहून सुद्धा जवळ उभ्या आहोत पण तरी देखील मन जरा थोडंसं इकडे तिकडे गेलं की दूध उतू जातं. मग आपण म्हणून ह्या मी इथं उभी होते पण माझं लक्ष नव्हतं. म्हणजे मन कुठेतरी दुसरीकडे गेलं होतं आणि त्यामुळे ते गडबड झालं. तर लक्ष देऊनसुद्धा कधी कधी असं ते लक्ष त्या क्षणाला भलतीकडे जातं. पण देवासमोर बसलो ना, स्तोत्र म्हणायला, नामाला, ध्यानाला जर बसलो ना तर ते मन भरकटतंच इतकं इकडे तिकडे जातं की त्याला सारखं सारखं पुन्हा पुन्हा त्या जे काम आपण करतो, जे वाचतो आहोत तिकडे आणावं लागतं. आणि मग असं पुन्हा पुन्हा आपल्या मनाला जेव्हा त्या कामामध्ये किंवा त्या जे काही आपण देवाचं करतो आहे त्याच्यामध्ये ओढून खेचून आणावं लागतं. बरं का, ते तसं येत नाही. इकडे कसं पटकन जातं की नाही इकडे तिकडे, इथे मात्र देवाचं करताना मात्र असं घडतं. हा आपला अनुभव आहे. आणि पण आपल्याला असं लक्षात येईल की असं तर आपण खेचून आणलं, अगदी ठरवून नाही आता 1 तास इकडे तिकडे करायचंच नाही, जे वाचतो आहे तिकडेच लक्ष द्यायचं, तर मात्र सवयीनं ते मन हे असं चंचल होण्याला, असं खेचून आणायला कंटाळेल आणि मग ते चांगल्यापैकी एका ठिकाणी स्थिर होईल असं संत मंडळी आपल्याला सांगतात. वेळ लागेल परंतु प्रयत्नाने हे आपल्याला साध्य होऊ शकेल. माऊली म्हणा, का जे या मनाचे एक निके, जे देखिले गोडीची या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखची कौतिके दावीत जाईल. मनाचा एक निके म्हणजे अगदी चांगला गुण आहे. तो गुण हा माऊली म्हणतात आहे. प्रयत्न केला, पुन्हा पुन्हा खेचून त्या मनाला आपण आणलं ना, त्या मनाला जर या सगळ्याची चटक लावली ना तर मग आपण त्या ठिकाणी ते मन स्थिर राहायला सोकावतं. मग ते इकडे तिकडे जात नाही. ह्याच्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. अगदी पटकन आज म्हटलं की लगेच होईल अशातला भाग नाही, किंवा आज झालं म्हणजे उद्या पण होईल असं पण नाही सांगता येत. म्हणून आपल्याला पुन्हा हे सांगावं लागतं आहे. पण असं होईल, प्रयत्नाने जमेल. म्हणून कौतुकाने आपल्याला असं आत्मानुभवाचं सुख म्हणतात की कुठं इकडे तिकडे गेलं की ते सुख त्याला दाखवावं लागेल. आणि मग एकदा काय ह्याची त्याला गोडी लागली की मग ते आपोआपच तिथे स्थिर होईल अशी आपल्याला एक खात्री ही संत मंडळी देत आहे. आता हे जोपर्यंत मन दुसरीकडे चिकटलेलं आहे तोपर्यंत इकडे नाही जाणार. म्हणजे घरामध्ये कोणीतरी टी व्ही बघताय, सिरियल बघताय आणि मी देवाच्या खोलीत बसले आहे, तर माझं मन जर तिकडे चिकटलेलं असेल टी व्हीला
तर ते इकडे नाही होणार. पत्त्याला चिकटलेलं असेल, पत्ते खेळतात म्हणजे इकडे चिकटलं असेल तर नाही होणार. सारी व्यवधानं जी आहेत ना, ती सारी व्यवधानं ह्या सगळ्यात सांभाळली जातात. म्हणजे ते टी व्हीकडे जातं लक्ष. या आपल्या पत्त्यांचा विषय निघाला आपलं लक्ष आहे की पत्ते खेळताना किती आपलं लक्ष असतं सगळीकडे. याच्याकडे कोणती पानं आहेत, याच्याकडे कोणती पानं आहेत, नेमकं काय, हे सगळं आपल्याला बरोबर अवधान आपण तिथे दिलेलं असतं. सगळं आपल्या लक्षात असतं. म्हणजे कशा प्रकारची खेळी आपण केली तर आपला फायदा होणार आहे, अशा प्रकारे खेळ खेळताना आपण लक्ष ठेवतो की. आता ही जी आपण बुद्धी वापरतो या सगळ्यासाठी, ती परमार्थात वापरली तर हेच जे काही अवधान देणं आहे ना, हे अवधान देणं जर आपण इकडे वापरलं तर जो ज्ञानी माणसाची आपण लक्षणं पाहतोय, तो ज्ञानी माणूस इकडे तिकडे त्याचं अवधान जात नाही आहे आणि म्हणून तो इंद्रिय निग्रह करू शकतो आहे. माझा एक अगदी जवळचा नातेवाईक आहे, जवळचा म्हणजे आमची चांगली दोस्ती आहे, मी बोलू शकेल त्याला. तर माझ्या वयाचाच आहे. तर एकदा त्याचे जेव्हा वडील गेले तेव्हा तो मला मीरा आपण ज्ञानप्रबोधीच्या लोकांकडून 10वा-12वा वगैरे करून घेऊया. म्हटलं काही हरकत नाही. आणि मग आम्ही संबंधित लोकांना बोलावलं. मला म्हणाला पण मी एवढा किती वेळ लागेल विचारून ठेव, कारण एवढा वेळ मला खाली बसता येईल की जी शक्यता जरा वाटते आहे. म्हटलं हो साधारण 1.5-2 तास तरी लागतील बसायला. मग म्हणाला एवढे 2 तास नाही बसू शकणार. मग खुर्चीत बसून चालेल का? मग हल्ली सगळ्याला सोयी असतातच. मग त्यावेळेला हरकत नाही, टेबल खुर्चीवरती आपण करूया. आणि मग त्या ज्ञानप्रबोधीच्या लोकांनी टेबल खुर्चीवरती ते 10व्या-12व्याचं सगळं मांडलं. काही दिवस मध्ये गेले असतील आणि मग आम्ही एका सहलीला गेलो होतो. तिथे रात्री पत्ते खेळत होतो आणि पत्ते खेळताना मात्र असं लक्षात आलं, कधी खेळता खेळता तो खुर्चीतून उठून जमिनीवर बसला आणि पत्ते खेळत होता. 2 तासात काही झालं नाही, ना मांडी बदलायला लागलं, नाही पाय दुखले. म्हणजे माझं मन जिथे आहे तिथे माझं शरीर साथ देतं आणि जिथे माझं मन नाही तिथे शरीराकडून मला असं मला एवढे बसवेल का, एवढे 2 तास नाही बसू शकणार. ह्या तक्रारी सगळ्या आपल्या असतात ना, त्याचं कारण हे आहे की आपण आपल्या शरीराकडून काय हवं आहे ते निग्रहाने करून घेत नाही, असा त्याचा अर्थ आहे. आता जर का आपण हा निग्रह ठेवला तर आपलं शरीर आपल्याला साथ देईल. जर मनाने ठरवलं की काही मला होणार नाही, 2 तास बसायचं नाही, बसेल, 2च तास आहेत ना, असा निग्रह केला असता तर जमलं असतं. आता होतं असं की हे जे काही मन आवरलं किंवा शरीर इंद्रिय साथ देत आहे, तसं आपण निग्रहाने केलं तर ही आपली आपलीच परीक्षा असते, ती करून बघायची. मग आपल्याला शरीर आपलं साथ देतं असं दिसेल. चांगल्या वाईटाचा योग्याचा जो निर्णय आपल्याला करता आला तर आपलं होतं असं थोडं वाईटाकडे प्रवृत्ती होऊ द्यायची नाही, हा निग्रह करावा लागतो. काल जसं म्हटलं की जोशी वडेवालाचं तिथे गाडी थांबल्यानंतर मग वडे खायलाच पाहिजेत, असं कसं चालेल? मग कसला आषाढी एकादशी झाली आहे, गुरुपौर्णिमा झाली आहे, आता काही गरज आहे का, आपण 2 तासापूर्वी जेवलो पक्वान्नाचं, हे सगळं वृथा, कारण वड्याला पर्याय नाही. आता हे काय आहे, हे इंद्रियांचं हे सगळं आहे आणि ह्याच्यासाठी आपल्याला योग्य अयोग्य त्याचा निर्णय करता आला पाहिजे. प्रवृत्ती अशी आपली इंद्रियांकडे झुकता कामा नये. चांगली गोष्ट स्वीकारली पाहिजे, वाईटाचा त्याग केला पाहिजे, योग्य काय ठरवलं पाहिजे, हे सगळं जमवावं लागतं. तेवढा फुटो आहे मस्तक तुटो आहे शरीर, नामाचा गजर सोडू नये. हा जो आहे ना, तो काय वाटेल ते होऊ दे, या देहाला काय यातना व्हायच्या असतील, त्रास व्हायचा असेल तर होऊ दे, पण मी नामाचा गजर सोडणार नाही. आपली उदाहरणं जी असतात ना, ती सगळी थोडी आपल्यातली असल्यावर वरवरची असतात. आपल्याला अध्यात्माचा किंवा पारमार्थिक ग्रंथाचा आपण अभ्यास करतो आहे, गीतेचा अभ्यास करतो आहे, तर आपल्याला म्हणायचं आहे की काय वाटेल ते झालं तरी नामाचा गजर सोडायचा नाही. त्यासाठी शरीरात थोडंसं दुर्लक्ष होईल, शरीर साथ देईल. शरीराकडे ना एक अशी एक्स्ट्रा एनर्जी असते, आपण ठरवलं तर ती आपली एनर्जी आपल्याला मदतीला येते. हा एकदा जर निग्रह आपल्याला साधता आला तर आपल्या साधक म्हणून जे आपण त्याची प्रगती होते. असं या सगळ्या ज्ञानी माणसाच्या या सगळ्या ज्या गुणांचा आपण विचार करतो आहे, ते गुण आपल्यापासून कोसो दूर आहेत असं आपल्याला वाटतं आहे, तर तसं नाही. तर हा प्रयत्न केला तर आपल्याला जमेल. आत्मनिग्रह साधणं म्हणजेच काय आहे, आळस सोडून देणं. आत्मनिग्रह करायचा आहे, संयमाने राहायचं आहे, म्हणजे काय करायचं आहे, आळस सोडायचं आहे. कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा ठेवायच्या नाही आहेत किंवा कुठलाही नियम मोडायचा नाही. आपलं काय असतं, आज नाही जमलं का बरं नको असतो, उद्या बघूया, मी उद्या 2 वेळा करेन, होतं तसं नाही. पण आम्ही नियम
आमचेच ठरवतो आणि आम्ही आमचेच तोडतो. तर असं नाही चालणार. आळस येता कामा नये. कुठली अपेक्षा ठेवायची नाही आणि अनियमितपणाने नाही काही करायचं. सगळं जे आहे असा हा आत्मज्ञानी माणूस सगळ्या गोष्टी करत असतो. म्हणून ह्याची इंद्रिय ताब्यात राहतात. आमची इंद्रिय ताब्यात नसतात म्हणजे आमची इंद्रिय सैलच आहे. कुठेही म्हणू तिथे आपली भरकटायला जातात. छान उदाहरण दिलं आहे. ओलं लाकूड असतं ना, ते ओलं लाकूड जर चुलीत घातलं तर धूर होतो. आपण खेडेगावातल्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना हे कळेल. खरंच आहे, ओलं लाकूड असलं तर धूर होतो. पण होतं असं की धुराने म्हणजे धूर होऊन ते वाळतं आणि मग जळतं. आपण सुक्याबरोबर ओलं जळतं असं आपण म्हणतो ना, ते सुक्याबरोबर ओलं जळतं म्हणजे का आधी धुराने ते गरम होतं आणि मग त्यातला ओलेपणा जातो आणि मग ते पण जळतं. आपलं मन अनेक जन्मांच्या, अनेक आपल्या संसारामधल्या अनेक विषयांच्या अशा संस्कारांनी इतकं ओलं झालेलं आहे की ते नामस्मरणाच्या भट्टीत घालावं लागतं. आणि नामस्मरणाच्या भट्टीत घातल्यावर सुरुवातीला धूर येणार ना. ओलं लाकूड असलं की धूर येतो आत्ता म्हटलं. तसं हे आपलं ओलं असणारं हे आहे. विषय इतक्या आपण वयाच्या इतक्या वर्षामध्ये निर्णया विषयांशी ओळख झाली आपली, त्या संस्काराने इतकं ओलं झालेलं आहे की ते नामस्मरणाच्या भट्टीत घातल्यावर प्रथम ते विषय असं कल्लोळाने धूर बाहेर येतो. म्हणजे ते विषय पुन्हा बाहेर येतात. झाली ना आता सकाळी गुरुपौर्णिमा, मग आता असू दे असं होतं आणि तो धूर बाहेर येतो. पण नेटानं, नियमानं, प्रयत्नानं असं नाम घेतच राहिलं तर मात्र हा विषयांचा हा सगळा ओला असणारा जो धूर आहे तो निघून जातो आणि मग खऱ्या अर्थाने मन नामामध्ये रमायला लागतं. असं हे मनावरचं नियंत्रण असायला हवं. आपल्याला ते नसतं म्हणून आपल्या अनेक समस्या असतात. आपल्याला का आपण संयमाने नसतं तर आपल्याला ह्या असं सगळं संयमाने वागता येत नाही. तर आपला कंट्रोल नसतो स्वतःवर म्हणून असं घडतं. सगळ्यात राग येणं ही गोष्ट आहेच. आपल्याला एवढ्या तेवढ्या कारणावरून राग येतो. राग ही गोष्ट तर अशी आहे की आपल्या मनावर नियंत्रण नसतं म्हणून आपल्याला राग येतो. म्हणजे राग आला की आकडे मोजा. आपल्या लहानपणी असं आपण ऐकत आलो की राग आला ना तर लगेच व्यक्त नाही करायचं, मनातल्या मला आकडे मोजायला लागा. आता आपण मोठे मनातलं नाम घ्यायला लागा आणि रागाची ती तीव्रता आहे ती कमी करून टाकायचं. असं आहे की घरातल्या सर्वांकडूनच आपल्या काही अपेक्षा असतात. आपल्या मनासकट सगळ्यांनी वागावं असं आपल्याला वाटत असतं आणि ते तसं घडलं नाही तर मग आपल्याला राग येतो. पण मनावर, इंद्रियांवर जर आपला कंट्रोल असेल तर मात्र त्या रागाचे काही परिणाम चुकीच होत नाही. तर अगदीच राग जाईल असं नाही, पण राग येणार नाही किंवा आला तरी त्याची तीव्रता फार होणार नाही. म्हणजे आपली सहनशक्ती वाढेल. आपण जर मनावर आपला कंट्रोल केला, राग आला तर आपल्याला हा राग येतो आहे तो दुसऱ्याच्या चुकीमुळे होतो आहे ना, मग आपण शांत राहावं. आपल्या चुकीमुळे आपल्याला राग आला तर मग स्वतःवरच कंट्रोल करायचं आहे, पुन्हा ती चूक होणार नाही असा प्रयत्न करायचा आहे. दुसऱ्याकडून काही आपल्या मनासारखं झालं नाही म्हणून आपल्याला राग येत असेल तर तोही राग आपण इंद्रियावरती नियंत्रण ठेवून कमी करायचा आहे. म्हणजे आपली सहनशक्ती वाढवायची. आता हे जर आपल्याला जमलं नाही म्हणजे तो संयम नसला, तो इंद्रिय निग्रह नसला, आपल्या इंद्रियावर कंट्रोल नसला तर मग शरीर बिघडतं. बरं का, शरीर स्वास्थ्य बिघडतं त्याचं कारण हे आहे की आपला इंद्रियांवर कंट्रोल नाही म्हणून आपलं शरीर स्वास्थ्य बिघडतं. अगदी खाण्यावर, बोलण्यावर, रागावर कुठलीही गोष्ट घ्या, शरीर स्वस्थ नसणं, शरीर स्वास्थ्य बिघडणं हे आपल्या इंद्रियांच्यावर आपलं नियंत्रण नसण्यामुळे घडणारी गोष्ट आहे. शरीर जर स्वस्थ निरोगी असं हवं असेल तर आपल्याला इंद्रिय आपली नियंत्रणात ठेवावी लागतील. आणि अगदी सरळ आहे, इंद्रिय नियंत्रणात नसतील तर आपलं शरीर निरोगी राहणार नाही, स्वस्थ राहणार नाही. अगदी यथायोग्य आहार, यथायोग्य विहार, उठणं, झोपणं, कामं जी काही ठरलेली आहेत ती करणं. आपण नेहमी एक वाक्य वापरतोच ना, ज्याची दिनचर्या चांगली असते त्याची चर्या दिन होत नाही. तसंच आहे की हे सगळं ज्याचं व्यवस्थित आहे किंवा आपल्या ट्रकवर हे मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक, तसा हा मनाचा ब्रेक आपल्याला सगळ्यावर घालायला पाहिजे. याला आपल्या भाषेमध्ये आनंद योग म्हणतात की ज्याचं सगळं असं नियमित चाललेलं असतं ना, त्याचं स्वास्थ्य चांगलं असतं, त्याला आनंद योग म्हणायचं. मनस्वास्थ्य असतं त्याचं, मनाचा ब्रेक त्याच्या सगळ्या वृत्तीला लागलेला असतो. असं मन नामाला लावता आलं तर सगळं काही नियंत्रणात येतं. म्हणजे नियंत्रणात आलेलं मन नामाला लागतं आणि नामामध्ये मन रमायला लागलं की आपोआपच सगळ्या गोष्टीवर नियंत्रण येतं.
अशा दोन्ही गोष्टी आहेत. सगळ्या इंद्रियांपासून मनाला असं बाजूला काढता आलं पाहिजे. हे कठीण आहे, बोलणं सोपं आहे, परंतु ही गोष्ट पण प्रयत्नांनी शक्य होणार नाही असं काही नाही आहे. असा आत्मनिग्रह साधला तर मग खरं म्हणजे ना इतर काही करायलाच नको. आता गुणांची यादी दिली आहे. या आपण 7व्या श्लोकामध्ये हे जे 9 गुण पाहिले त्यातला आता हा गुण पाहताना असं वाटलं की अरे ज्याला इंद्रिय निग्रह जमलेला आहे ना त्याला काय सगळंच जमलं ना, आणखीन काही करायलाच नको. बाकी सगळं म्हणजे एक इंद्रिय निग्रह आला की अन्य काही करायला नको, किंवा इंद्रिय निग्रह करता आला नाही तर बाकी सगळं जरी केलेलं असं तरी काही उपयोग होणार नाही. असा त्या इंद्रिय निग्रहाचा महत्त्वाचा विषय असं होईल. पुढल्या श्लोकामध्ये इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एवच जन्ममृत्युजरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम असा 8वा श्लोक आहे. त्यातलं पुन्हा इंद्रियार्थेषु वैराग्यम आलंच आहे. आता एकदा सांगून झालेलं आहे आपल्याला की हा इंद्रिय निग्रह म्हणजे संयम करायला हवा आणि पुन्हा या इंद्रियांच्या बाबतीत वैराग्य धारण करता आलं पाहिजे. म्हणजे खरं तर काय आधीच्या श्लोकामधला हा शेवटचा गुण सांगितला आहे तो या संदर्भातलाच आहे, पण तरी देखील आता पुन्हा त्यांनी असं आपल्याला म्हटलं की हे जे इंद्रियांचे विषय आहेत ना, शब्द स्पर्श रूप रसगंध, आपल्याला आता दासबोधामुळे सगळ्या गोष्टी माहिती आहेत, तर हे इंद्रियांचे विषय आहेत. अगदी कानाचा विषय जो आहे तो शब्द आहे, किंवा त्वचेचा जो विषय आहे तो स्पर्श आहे, जिभेचा जो विषय आहे तो रस आहे, डोळ्याचा विषय आहे तो रूप आहे, आणि नाकाचा विषय तो गंध आहे. असे शब्द स्पर्श रूप रसगंध अशा 5 आपल्या ज्ञानेंद्रियांचे 5 विषय आहेत. त्या इंद्रियाचा तो जो विषय आहे ना त्या इंद्रियाला तेवढंच कळतं. म्हणजे पदार्थ दिसतो कसा हेच डोळ्यानं दिसणार आहे. आपण व्हिडिओज पाहतो, त्या व्हिडिओमध्ये आपण म्हणतो अगो दिसताय चांगलं पण चव कसं कळणार आम्हाला, असं आपण म्हणतो. कारण इंद्रियांचा विषय तो दिसणं हे त्यालाच फक्त शक्य आहे. जिभेला फक्त चव कळेल, जिभेला दिसतोय कसं आहे हे कळणार नाही. साखर कशी आहे हे आंधळा माणूस त्याला साखर काय माहीत नाही, बरं मुका आहे त्याला सांगता येणार नाही. त्या प्रत्येक ह्या इंद्रियांचा जो विषय आहे तेवढ्यापुरताच तो विषय कळणार आहे. सगळ्या गोष्टी एकाच इंद्रियाला कळल्या असतं तर कदाचित बरं झालं असतं की एकच इंद्रिय आपल्याला त्याचंही कळते आहे, त्याला पदार्थ कसा आहे तो पण दिसतो आहे, पण तसं नाही. ज्ञानेंद्रियांचा तो विषय ठरलेला आहे आणि मग तो विषयच त्या इंद्रियाला कळतो. हे बरोबर. आता चांगलं वाईट इंद्रियांना ठरवता येत नाही. चांगलं काय आहे ते बुद्धी ठरवते, वाईट काय ते बुद्धी ठरवते, आवडतं नावडतं असं जे की आपण म्हणतो ते सगळं बुद्धी ठरवते. पण त्यामुळे इंद्रियांनी विषय सेवन करू नये असं नाही की इंद्रिय विषय सेवन करणारच. बुद्धी ठरवते बरोबर आहे का, चांगलं आहे का, योग्य आहे का, करायचं का नाही, हे सगळं बुद्धी ठरवते. मग अशी म्हटलं तो संयम विषय आला की बुद्धीने ठरवलं तर बुद्धीत संयम नसेल तर कदाचित चुकीचं पण ठरवेल, बुद्धी विपरीतकरणी पण करेल. त्यामुळे बुद्धीला विषय सेवन करायचं का नाही हे ठरवता येईल. किंवा आपला जो काही मोह होतो आहे आपण म्हणतो की खावंसंच वाटलं मला असं आपण म्हणतो, बघावंसंच वाटलं असं म्हणतो. ज्ञानेश्वरी वाचत होते पण नाटकाचं तिकीट काढलं होतं, मग मी गेले तिकीट रात्री वाचीन म्हटलं, मग रात्री कुठलं होतं तिकडून आल्यावर इतकं ते नाटक डोक्याला त्रासदायक होतं की काही ज्ञानेश्वर माझं मनच रमेना. हे जे सगळे आपले अनुभव असतात ते अनुभव इंद्रियांच्या संदर्भातले असले तरी ते येतात बुद्धीकडून ना. त्यामुळे ती बुद्धी चांगलं वाईट योग्य अयोग्य हे सगळं ठरवत असली तरी ती करेल चांगलं वाईट योग्य अयोग्य आपल्याला माहिती. डोळ्यांनी पाहू नये, कानाने ऐकू नये असं नाही, किंवा काय ऐकावं किंवा काय नाही ते नाही ठरवू शकणार. जे काही पाहिलं आहे जे काही ऐकलं आहे ते योग्य आहे का अयोग्य आहे, हित आपल्या कल्याणाचं आहे का नाही, हा काही विचार त्या इंद्रियांना नाही आहे. म्हणून काय करायचं, त्या बुद्धीने इंद्रियांना ताब्यात ठेवायचं की फक्त 1च तास हे काम करायचं आहे, तेव्हाच फक्त काय ते ऐकायचं बाकी नाही असं सांगायला हवं. आवश्यकता असेल तेवढंच इंद्रियांनी आपापले विषय सेवन करायचे आहेत. पण इंद्रिय विषय सेवनामध्ये गढून गेलेले असतात, अगदी मग्न झालेले असतात. म्हणजे खरं तर इंद्रियांजवळ एवढी शक्ती नाही, पण तरी देखील म्हणजे विवेकाने आपण जर विचार केला की काय आपण मगाशी म्हणलेलं नामस्मरणामध्ये किंवा ध्यानामध्ये किंवा एखाद्या ग्रंथाचा अभ्यास आपण करतो आहे, अशामध्ये जर आपण स्वतःला अगदी रमवत गेलो की अरे वा मला गीतेचा अभ्यास करताना ना हे पुस्तक वाचलं छान वाटलं, मग मी इतकी रमले. म्हणजे कादंबरीत आम्ही रमतो की पुस्तक हातात तर ठेवावंच वाटलं नाही असं आपण म्हणतो. मी त्या कादंबरीत इतकी रमले. किंवा नाटक 3 तासाची काय पूर्वी मधूनच अशी एक टूम येते की 3 शो लगातार, आणि मग ते 3 शो पण आम्ही पाहतो. म्हणजे इतकी आमची कपॅसिटी आहे इंद्रियांची पण आणि अर्थातच आमच्या बुद्धीची आणि मनाची पण. पण अशा प्रकारचं
हे लक्षात येतं. स्वतःला जर आपण रमवत गेलो तर आपण रमू शकतो. पण मग नंतर आपल्याला त्या विषयांचा फोलपणा लक्षात येतो की अरे काय आहे, किती आपण फालतूमध्ये वेळ घालवला. म्हणून मग ती जी काही आसक्ती आहे ती कमी करायची, म्हणजे इंद्रिय हे करायचं. आता इथे पण त्यांनी आपल्या इंद्रियार्थेषु वैराग्य असं म्हटलं आहे, म्हणजे इंद्रियांची, विषयांची आसक्ती कमी करून टाकायची. पहिल्या ह्याच्यामुळे निग्रह करायला सांगितलं, संयम करायला सांगितलं आहे. आता इथे म्हणत संयम करायचे, समोर दिसत आहे आणि मनाला संयम करायचा. आता इथे त्याची आवडच कमी करून टाकायची. हा फरक आहे. मगाशी भोवताली असणार आहे, पण आपण संयम करायचा आणि आपलं इंद्रिय ताब्यात ठेवायचे. आता म्हटलं त्या इंद्रियांनाच खऱ्या अर्थाने वैराग्य म्हणजे त्या इंद्रियांनाच आसक्ती वाटता कामा नये असं. तसं असं चातुर्मास आलेला आहे, काहीतरी व्रत वैकल्य यासाठी म्हणून आपण समजा काही ठरवलं, सुरू झाला चातुर्मास, मग आता कांदा लसूण खायची नाही, बरोबर आहे. आता इच्छा झाली म्हणजे आता इथे आपल्याला असं म्हणतं की इच्छाच होता कामा नये. म्हणजे समोर आला, आपण बऱ्याचदा काय करतो, आपण जे करतो आहे ना ते कसं बरोबर आहे दाखवायला आम्ही ना घरी पाळतो, बाहेर नाही. का बरं? जी चांगली गोष्ट आहे ती आपण बाहेर का नाही पाळायची? बाहेर पण सांगायचं की बघ ठीक आहे, या पर्याय आहे, मी दुसरं खाईन बरं का, तेच खाल्लं पाहिजे असं कशाला आहे? नाही माझ्यासाठी उगाच काय माझ्यासाठी किती पर्याय आपल्या भोवताली असतात. आणि त्याची मोठी चर्चा करायला आणि सांगावं पण खरं म्हणजे लागत नाही, काही सांगण्याची पण आवश्यकता आहे. हल्ली तर काय सगळीकडे आपण आपल्या स्वतःच्याच हाताने घ्यायचं असतं. तर घरी का पाळतो आणि बाहेर पाळत नाही हे असतं सांगायची पण खरं म्हणजे आवश्यकता नाही. हे सगळं ना दाखवायला असतं वेगळं. ते विषय आवडत असतात आणि म्हणून त्याची चर्चा अशी करायची असते. आता हे जे विषय म्हणजे हे पुन्हा मग चक्र चालूच. ते विषय त्या विषयामध्ये राहायचं. मग ते 4 महिने कसलं जमेल तितके दिवस करू, नाही तर नुसता श्रावण महिन्यात तरी करू, घरीच करू, बाहेरच नाही. हे असं काहीतरी नियमातनं आडवाटा काढणं असं होतं. हे आपलं सध्या आता आलाच आहे चातुर्मास म्हणून आपण हे उदाहरण दिलं. पण इथे जो काही विषय आहे तो असा आहे की इंद्रियच जाता कामा नाहीत. संयम करणं ही आधी सांगून झालेली गोष्ट आहे, निग्रह करायचा. आता या श्लोकामध्ये वैराग्य धारण करायचं. वैराग्य आपण शब्द, विवेक आणि वैराग्य हे शब्द आपल्याला चांगले माहिती आहेत. त्या वैराग्य म्हणजे नावडच, ते आवडताच कामा नये. संयम करायचा संयम करण्यासाठी कसं आहे की आपलं तिथे मन आहे किंवा आपल्याला त्याचं माहिती आहे, पण तरी मनाला संयमित करायचं आहे. इथे म्हणजे नावडच वाटली पाहिजे वैराग्य, की हे मला नकोच आहे, मला आवडतच नाही असं म्हणायचं. दुसरं म्हटलं अनहंकार. अनहंकार म्हणजे काय? तर अहंकारच असता कामा नये. न अहंकार तो अनहंकार, अहंकाराचा अभाव म्हणजे मीपणाचा अभाव. वारंवार हा आपला विषय झालेला आहे अनेक ठिकाणी. माऊलींच्या बाबतीत विचार करायचा झाला तर खूप खूप कर्तृत्व असणारी मंडळीसुद्धा कशी असतात. आपण ना आपल्या भाषेत अमुक अमुक ते डाऊन टू अर्थ आहे. म्हणजे तिचं जे काही कर्तृत्व आहे, तिचं जे काही आहे ते ती दर्शवत पण नाही वागण्यामध्ये, त्याला आपण म्हणतो डाऊन टू अर्थ आहे. तर तसं संतांच्या उदाहरणात आपल्या असं माऊलीने एवढा मोठा ज्ञानेश्वरीवरती इतकं लिखाण केलं, गीतेचा मराठीमध्ये अर्थ लिहिला. पण माऊली काय म्हणतात? माऊली उपमा अशी देतात की टिटवी आहे, टिटवी. ती टिटवी ती केवढी, तिची ती चोच केवढी. आणि समजा टिटवीने ठरवलं की माझ्या चोचीने मी सगळा समुद्र बाहेर काढेन. आता ही अशक्य कोटीतली गोष्ट आहे ना. माऊली म्हणतात तितकीच अशक्य कोटीतली ही गोष्ट आहे. गीतेवर भाष्य करण्याचा माझा जो प्रयत्न आहे ही अशक्य कोटीतलीच गोष्ट आहे. त्यामुळे मी नाहीच करत आहे, ती माझ्याकडून कोणीतरी करवून घेतलेली आहे. माझं काही मी त्या टिटवी तुम्ही म्हणालच की टिटवी कसं करेल, एवढीच तो पक्षी, एवढंसं त्याची चोच आणि समुद्र कसा ती संबंध हे करून तिथलं चोचीनं पाणी आणून समुद्र सगळा मोकळा करीने आपली स्वतःची गांडी पळवलेली होती ती मिळवेल, हे शक्यच नाही आहे. तसंच म्हणे माझ्या केलं आहे. माझ्यासारखा माणूस एवढं मोठं कसं करेल? किंवा श्रोत्यांना सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये इतकं मोठेपण दिलेलं आहे. किती वेळा माऊलींनी म्हटलं की खरं म्हणजे श्रोत्यांना जे सगळं माहिती आहे ना तेच मी सांगतो आहे. मला काही वेगळं सांगायचं नाही, पण श्रोते एवढं माझ्यावर प्रेम करतात. आणि मग माहिती आहे बालक बापाचे पाठ ताटी घे आणि बापा ते जेवू घाली असं म्हणतात की तुम्ही श्रोते कसे आहात? तर तुम्ही वडीलधाऱ्याने माझ्याकडे मोठ्या प्रेमानं पाहतात. मी तुम्हाला नवीन काहीच सांगत नाही आहे, पण तरीसुद्धा जेव्हा लहान मूल आपलं घरात असं करतं ते बापाला जसं आनंद देतं तसं तुम्ही माझ्याकडल्या ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद देत आहेत. ही जी काही आहे ना, ही जी काही नम्रता, ही स्वतःकडे जे कमीपण घेतलेलं आहे, म्हणजे अलौकिक कर्तृत्व असूनही स्वतःकडे असं कमीपणा घेणं, मी केलं असं कुठेही न म्हणणं, याला म्हणायचं अनहंकारी असणं. याच्यावर फार म्हणजे
खूप कठीण गोष्ट आहे ही. आपल्या छोट्या मोठ्या गोष्टीचं मी केलं असं असतं आणि दिसायला असं दिसेल आपल्याला की ह्या ज्ञानी माणसाजवळ किती किती एवढा तो कर्तृत्वाला असतो, पण जराही तुकाराम महाराज साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, बोलविता धनी वेगळाची. असं यांचं असतं. करतात सगळं हे, पण ते म्हणतात बोलविता धनी. भगवंतांनी आमच्याकडून करून घेतलं आहे. फोडीले भांडार धन्याचा हा माल, मी तो हमाल भारवाही. ह्या सगळ्या अभंगातलं त्यांना हेच व्यक्त करायचं आहे की मी त्याचं काम म्हणून हे मला तरी करायला सांगितलं, माझ्या ह्याच्यात काहीच नाही. एवढं सगळं प्रत्यक्ष करून सुद्धा सगळं आहे ते काय तर भगवंताचं आहे अशी भावना त्यांची असते. आणि त्याला अनहंकारी असं म्हणायचं की कुठेच मी हा नाहीच, विषयच हाच अनहंकार आहे. तर भगवंताने ज्याला आपलं म्हटलेलं आहे त्याचाच फक्त अहंकार संपला असं म्हणता येईल. व्यवहारात तुम्ही आम्ही जे काही पाहतो, आपल्या सकट सगळ्यांचं पाहतो, तिथे आपल्याला इतका अनहंकारीपणा नाही चटकन दिसत. प्रत्येक ठिकाणी आपलं स्वतःचं काहीतरी वेगळेपण, मी पण हे तिथे असतं. समर्थाने शिवाजी महाराजांना त्यांना कुठेतरी किंचितसा का होईना अहंकार झाला असं लक्षात आलं. आपल्या सगळ्यांना चरित्रातली गोष्ट माहिती आहे, आठवण फक्त करून देते. आणि जेव्हा समर्थांच्या लक्षात आलं तेव्हा समर्थाने महाराज जावळीच्या खोऱ्यात फिरताना त्यांनी एक मोठा भलामोठा दगड दिसला आणि प्रसंग नुसता समोर घडवला. स्पष्टीकरण देण्याची गरजच नाही. सत्शिष्य आहे आणि सद्गुरू आहे आणि या दोघांना आपण काय करतो आहोत त्याचा बरोबर अर्थ कळलेला आहे. त्यांनी पाथरवटाला बोलवा असं म्हटलं. महाराजांना म्हटलं की पाथरवटाला बोलवा. महाराजांना असं वाटलं की इतका दगड छान मोठा आहे तर काहीतरी याच्यामधून महाराज समर्थांना काहीतरी मूर्ती घडवून घ्यायची असेल. लगेचच महाराजांनी पाथरवटाला बोलावलं आणि मग समर्थांनी पाथरवटाला सांगितलं हे हा दगड आहे, हा फोड. आणि पाथरवटाने घाव घातले, मात्र दगडाचे 2 तुकडे झाले आणि टुमकन एका बेडकीने उडी मारून ती बेडकी बाहेर आली. बस प्रसंग एवढाच घडला. याच्यातून आपल्या लक्षात आलं की कळत नकळत मी ह्या सगळ्या जावळी खोऱ्यामध्ये किल्ले घेतलेले आहेत. आता मी म्हणजे साम्राज्याचा हा राज्याभिषेक झाला, राजा झालेलो आहे. हे कुठेतरी जर अहंकार मनामध्ये आला असेल तर या दगडामध्ये असणाऱ्या बेडकीला पाणी कोणी दिलं असा प्रश्न मनात येईल की नाही. आणि तो महाराजांच्या सभेत मनात आला आणि आम्ही काय कुणाचे खातो तो राम आम्हाला देतो हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. की पाथरवटाने दगड फोडल्यावर तुमकड उडी मारून आली आहे तर आपण काहीच करत नाही. त्या भगवंतानी सगळी योजना केलेली असते, त्याप्रमाणे घडत असतं. आणि असं जर मनाने पक्क ठरवलं तर मग कुठल्याही गोष्टीचा अहंकार आपल्याला येत नाही. अर्जुनाची पण एक गोष्ट सांगतो. भगवंताला पण असं वाटलं की युद्धामध्ये महावीरांना द्रोण आणि द्रोणाचार्य भीष्माचार्यांना सुद्धा अर्जुनाने मारलेलं आहे. कळत न कळत अहंकार आला आहे की शत्रू पक्षातले एवढे एकापेक्षा एक वीर आपण मारू शकलो. आणि मग हा जो काही खरं तर भगवंताचा अर्जुन लाडका आहे, त्यामुळे अर्जुनाला अहंकार आलेला भगवंताला चालणारच नाही. आणि मग युद्ध संपलं. अर्जुनाचा रथ घेऊन छावणीमध्ये भगवंत परत आले आणि मग तिथे आल्यानंतर अगदी ध्वजस्तंभावर असणाऱ्या हनुमंतालाही जाण्याची आज्ञा दिली आणि भगवंताने अर्जुनाला सांगितलं की तूही उतर. आणि अर्जुन उतरल्यावर भगवंत उतरले. भगवंत उतरले मात्र लगेच कापडाची वेळी पेटावी तसा सगळा रथ पेटून खाक झाला. क्षणार्धात हे घडलं. तेव्हा अर्जुन आश्चर्यचकित झाला की हा काय प्रकार आहे. द्रौपदीने कृष्णाला विचारलं की हे काय आहे. तेव्हा भगवंतांनी जे उत्तर दिलं आहे ते आपल्याला कळेल. भगवंतांनी अर्जुनाला सांभाळलं ही गोष्ट आपल्याला पुढल्या ह्याच्यातून माहिती आहे. पण हे सगळं घडण्याचं कारण काय. मी युद्ध जिंकलं असं नाही आहे. मग नंतर हे जेव्हा भगवंतांनी स्पष्टीकरण दिलं की हे असं का घडलं असं जर द्रौपदी विचारलं तर भगवंत म्हणाला की भीष्म द्रोणाने कोणत्याही न्यायाचा विचार केला नाही, न्याय अन्याय लक्षातच घेतलं नाही आहे. आणि अर्जुनावर जी अस्त्र सोडली युद्धामध्ये, अर्जुना ठार मारण्यासाठी ती अस्त्र सोडली होती आणि ती जी अस्त्र सोडली त्याचा प्रतिकार जर केला असता तर सगळं जग नष्ट झालं असतं. अशी ती अस्त्रशस्त्र होती. बरं समजा ती प्रतिकार केला नसता आणि अर्जुनाला त्याला तोंड द्यायला सांगितलं असतं तर अर्जुन युद्धामध्ये नाहीसा झाला असता. आणि हे व्हायला नको म्हणून ते सगळी अस्त्रशस्त्र जी होती ती या भगवंतांनी आणि हनुमंतांनी
त्याची सगळी शक्ती सगळं सामर्थ्य आपलं वापरलं आणि ती सगळी अस्त्रशस्त्र थोपवून धरली, रथामध्ये थोपवून धरली. आणि मग ती वापरली तर जाणार, त्यांच्याकडून ती सुटलेली आहे, त्यांना फक्त थोपवलं होतं. त्यांचं जे सामर्थ्य होतं, त्यांच्यावर अशी जी शक्ती होती ती फक्त उपयोगाला अजून आलेली नव्हती, एवढंच. आणि म्हणून ती येणार नव्हतीच. केव्हा तरी या सगळ्या अस्त्रांचा बळी तर द्यायलाच हवा होता. आणि त्याच्यासाठी म्हणून त्यांनी रथाचा उपयोग केला. अर्जुन उतरला, भगवंत उतरला आणि ते सगळ्या अस्त्रशस्त्राचा स्वाभाविकच ती शक्ती पुढे आली आणि रथाला बळी दिलं गेलं, म्हणजे रथ पेटून गेला. आता हे जे काही अर्जुनाने पाहिलं आणि ऐकलं, घडलेली गोष्ट पाहिली आणि भगवंताने दिलेलं स्पष्टीकरण पण ऐकलं आणि अर्जुनाने भगवंताचे पाय धरले. म्हणाले, आत्ता पण मला वाटत होतं की युद्ध मी जिंकलं, पण आज माझ्या लक्षात आलं की भगवंता तू जर आमच्या बाजूशी नसतास, आमच्या पाठीशी तू नसतास तर काय झालं असतं कोणास ठाऊक. त्यामुळे अर्जुनासारख्या योद्ध्याला सुद्धा असं लक्षात आलं की भगवंत पाठीशी नसेल तर आपल्याला काही करता येत नाही, तुम्ही आम्ही तर काय. म्हणून आपल्या प्रत्येक वेळेला आपल्या लक्षात आलं पाहिजे की सगळं जे काही आहे ते परमेश्वराच्या हातात आहे. तो ज्या पद्धतीनं जे ठरवलेलं आहे तेच होणार आहे. आणि त्यामुळे हा जो काही गुण सांगतायत ना अहंकाराचा, अनहंकार असा म्हणजे अहंकार नको असा जो सांगताय तो त्याच्यासाठी आहे की आपल्याला ज्या ठिकाणी पोचायचं आहे, परमेश्वरापर्यंत पोचायचं आहे, तिथे पोचण्याचा महत्त्वाचा अडथळा जो आहे ना तो हा आहे. अहंकार हा अडथळा आहे. तो जो गेला आणि सगळी जी गोष्ट घडते आहे ती त्या ईश्वराच्या यांनीच घडते आहे असं जर ठरलं तर अर्जुनाचा जो अहंकार गेला, महाराजांचा जसा अहंकार गेला किंवा जो काही थोडासा आला होता त्याला लक्षात आलं की अरे आपण काही करत नाही आहोत, ईश्वर योजनेतून सगळं घडतं आहे. अगदी बाळगायचाच असला अहंकार ना तर मी भक्त आहे, मी सेवक आहे, मी दास आहे, मी भगवंताचा आहे, मी संतांचा आहे, असा काहीतरी अभिमान बाळगायला हरकत नाही. कल्याणाचा हे होतं की मी समर्थांचा आहे. मग समर्थ काय म्हणतील ते, कल्याणा छाटी की मारली उडी, असा काय असेल तर हे करायला हरकत नाही. त्याला अभिमान नाहीच म्हणायचं, त्याला स्वाभिमान म्हणायचं की नाही मी भगवंताचा आहे. असं जर असेल तर ठीक आहे. तसं राहण्यामध्ये मी भक्त आहे, मी सेवक आहे असं राहणं म्हणजेच अनहंकारिताच आहे. पण मी त्यांच्या स्वाधीनच आहे ना, माझं असं काही नाहीच आहे. भगवंत म्हणेल ते, सद्गुरू म्हणतील ते. याच्यामध्ये ना 3 स्थिती असतात. अहम म्हणजे काय, आपण जागे असतो म्हणजे नुसतं स्वतःचं आपल्याला परिचय होतो त्याला अहम म्हणायचं. अहम अस्मी म्हणजे मी आहे हे भान असतं, म्हणजे आपण जागे होतो तेव्हा अहम असं म्हणू पाहिजे तर. आणि मग आपलं सगळं सुरू होतं तेव्हा अहम अस्मी म्हणजे मी आहे हे भान येतं. आणि अहंकार म्हणजे हा भाव जेव्हा शरीराला जोडला जातो, मी म्हणजे हा देह आहे असं जेव्हा होतं त्याला अहंकार म्हणायचं. आपण वारंवार ह्या शब्दाचा विचार केलेला आहे, तेव्हा पण बोललो ही गोष्ट की याचा अर्थ की तो दरवेळेस वाईटच असतो असं नाही. देहाच्या आवडीनिवडीच्या जोडलेल्या असतात त्याला अहंकार ना. मला असंच लागतं, मला तसंच लागतं, आम्हाला तिथे कॉट मिळेल ना हो, आम्हाला खाली झोप येत नाही, इतकी सवय झाली आहे की आता नुसत्या सतरंज नाही झोप येणार, हे जे सगळं मला लागतंच, मला असंच हवं असतं, असं जे सगळे त्याला अहंकार म्हणायचं. अहम करून मी ते अहंकार म्हटलं आहे. त्यामुळे ते की असा नाही त्याचा अर्थ तो असतोच, पण तोही असणार नाही किंवा तोही असायला नको अशा प्रकारचा हा योग्याचा किंवा हा जो ज्ञानी आहे त्या ज्ञानाचा गुण असतो असं म्हणतात. 5व्या अध्यायात आपण हा विचार यापूर्वी केला आहे. पंचमहाभूतं जी सगळी आहेत ती शरीरात एकत्र ठेवणारं जे तत्त्व आहे त्याला अहम म्हणायचं. आपण 5व्या अध्यायामध्ये असं पाहिलं होतं की ही पंचमहाभूतं आपल्याजवळ असणारी पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश जी आहेत ती सगळी एकत्र ठेवणारं जे तत्त्व आहे त्याला अहम म्हणायचं. आणि तो परमात्म्याचा अंश हा अहम या शरीराशी जोडला गेलेला आहे. म्हणजे मी म्हणजे शरीर असा तो जो काही तो अहमशी जोडलेला आहे. मग आता मी म्हणजे शरीर असं जोडलं की मग गडबड आहे. मी म्हणजे परमेश्वराशी जोडलं गेलं की मग काही हरकत नाही. मी म्हणजे देह आहे असं जोपर्यंत वाटतं तोपर्यंत अहंकार. पण हा देह परमेश्वराचा आहे आणि तो सांगतोय त्याप्रमाणे ते सगळं होणार आहे असं असलं की मग त्या देहाबद्दलची जी काही आपलं प्रेम आहे ते आपोआपच कमी होईल. आता त्याला म्हणायचं, आपण अमानित्व गुण पाहिला तेव्हा पण हा शब्द एकदा पाहिला होता. मानित्व याचा अर्थ काय, मानित्व म्हणजे श्रेष्ठता. ते श्रेष्ठता नसणं म्हणजे अमानित्व. म्हणजे आत्ता मगाशी जसं मी म्हटलं की आपण म्हणतो अगदी ती इतकी मोठी आहे पण वागणं सगळं अगदी इतकं साधं आहे. मग साधं म्हणजे कसं,
मग त्या संपत्तीचा, शिक्षणाचा, घराण्याचा, कुळाचा हा जो की आपल्याला त्यांच्या वागणुकीमध्ये दिसणारा अभिमान आहे तो काही त्यांच्याजवळ असतो. डाऊन टू अर्थ असं जे म्हणतो त्याचा अर्थ तो असतो. तसं त्याग, वैराग्य, साधना अशा गोष्टींबद्दल सुद्धा माझं काय असेल तेच बरोबर असं पण त्याचं नसतं. इतकं आपण अबाधित पाहिलं होतं की कुठल्याही प्रकारचं मानित्व म्हणजे माझं श्रेष्ठत्व असं हा ज्ञानीपुरुष दाखवत नाही असं म्हणतात. आता होतं असं की शरीराच्या संबंधित आपल्या ज्या भावभावना असतात त्याला अहंकार असं म्हणायचं. आता आपण पाहिलं की मी देह आहे किंवा मी शरीर आहे असं म्हणतो. तो अहम म्हणजे मी. आत्ता म्हणलं अहम म्हणजे मी, अहम असली म्हणजे मी आहे आणि अहंकार म्हणजे मी म्हणजे हा शरीर आहे, हा देह आहे असं सगळी कर्तृत्वाचा अभिमान आहे, मी आहे म्हणून झालं असं जे मी संदर्भात आपण बोलतो ते फक्त तिसरं हे अहंकारामध्ये आलं. बरोबर आहे. पण आता हे सगळं कसं आहे की आपल्या ज्ञानेंद्रियाशी जर हा अहम जोडला तर मी भोगता, हे खावंसं वाटणं, हे बघावंसं वाटणं, हे असं करावंसं वाटणं, हे सगळं आहे की कशाशी ज्ञानेंद्रियांशी जोडलेलं असतं. ते मी भोगता, मी भोगणार असा त्याचा अर्थ होतो. हे याला अहंकार म्हणायचं. किंवा प्राणांबरोबर जोडला गेला तर त्याला म्हणजे चांगलं काय वाईट काय कर्म, चांगलं कर्म किंवा वाईट कर्म असा जोडला गेला आपला कर्म याच्याशी प्राणांशी जर जोडला गेला तर मी चांगला मी वाईट हे सगळं ठरतं. म्हणजे एका अर्थाने चांगलं कर्म करतो आहे का वाईट कर्म करतो ते सगळं हा अहम प्राणाशी जोडलेला असतो. तेव्हा जर मनाबरोबर हा अहम जोडला गेला तर मग मी सुखी आहे का मी दुःखी आहे एवढ्या तेवढ्यावरनं आपलं मन हे होतं ना. त्यामुळे तो अहम कुठे जोडला गेलेला आहे त्याच्यावर आपण सुखी होत का दुःखी होतं. किंवा आपला हा अहम जर बुद्धीशी जोडला गेला तर मग मी ज्ञानी किंवा मी अज्ञानी काही हे सुद्धा त्या बुद्धीशी जोडलेला अहम असेल तर तुमचं ठीक आहे, तुम्ही काय उच्च विद्याघोषित, आम्ही काय असं आपण म्हणतो मी अडाणी असा आपण स्वतःकडे घेतो. तर अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत सुखदुःखाशी किंवा आत्ता म्हटलं तसं चांगल्या वाईटाशी, चांगल्या वाईट कर्माशी हे सगळं आपल्या कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, मन, बुद्धी याच्याशी आपण कसे जोडले गेले आहोत, आपला अहम कसा जोडला गेलेला आहे ते ठरतं. म्हणजे चांगलं वाईट कर्म, सुख दुःख हे जोपर्यंत आहे हे छान वाटतं आहे, हे छान वाटत नाही आहे असं जोपर्यंत वाटतं आहे तोपर्यंत आपला देहाशीच संबंध आहे, देहाशीच जोडलं गेलं आहे असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे हे भान आपलं सुटतच नाही. मी देह आहे हे भान सुटतच नाही आणि मी देह आहे हे भान सुटल्याशिवाय जीवाशिवाची भेटच नाही. आत्मज्ञानी माणसाचा हा देहाचा हे सुटलेलंच आहे ना. त्यामुळे त्याला हा अहंकार नाही आहे. आपल्याला काय तर आपण देहाशी सगळे जोडले गेलेलो आहोत आणि म्हणून आहे भगवत प्राप्तीसाठी अनहंकारी असलं पाहिजे. देहापासून आपल्याला वेगळं करता आलं पाहिजे तर ह्या भगवत प्राप्तीचा अर्थ आहे. पूर्णपणानं अहंकाराच्या म्हणजे या अहंकार नाशाचा ना पण एका अर्थाने क्रम आहे बरं का. सगळ्यात अभिमान नाहीसा कसा होतो तर मग ते आपल्याला सांगतायत की कर्मेंद्रियांसंबंधीचा जो अभिमान आहे ना तो आधी नाहीसा होतो. म्हणजे आपण असं ठरवायचं करता करविता परमेश्वर आहे, करायचं आहे सगळं आपल्यालाच, करता करविता परमेश्वर आहे म्हणून आपण जर स्वयंपाक न करता घरात बसून राहतो का आपल्याला दुपारी 12 जेवायला मिळणार आहे, नाहीच मिळणार, आपल्याला करायचंच आहे. परंतु ते मी केलं हा भाव असणार नाही. आपल्या कर्तव्यकर्मामुळे भगवंताने आपली बुद्धी दिली, आपण केलं असं सगळं म्हणून फारतं. पण कर्मेंद्रियांच्या संदर्भामध्ये पहिल्यांदा आपला अभिमान नाहीसा होतो. म्हणजे हे आपल्याला पटतं की करता करविता भगवंत आहे. मी नेहमी उदाहरण सांगते की नाही की छानपैकी रव्याचे लाडू आपल्याला करायचे, रवा भाजायला घेतल्यावर आपण म्हणतो की भगवंता छान होते तर करायचे तर आपण, पण भगवंताचं हे काम आहे, भगवंत आपल्या करवी ते करून घेतो आहे अशी भावना आपल्या मनात असते. त्यामुळे हा अहंकार आधी नाही, क्रम आहे अहंकार जाण्याचा. तर असा करता करविता भगवंत आहे असं म्हणून आपल्या कर्मेंद्रियांच्या संदर्भातला अभिमान आपला पहिल्यांदा दूर होतो. आणि शेवटी असं आहे की आपण केवळ साक्षीरूप आहोत. म्हणजे आपण फक्त बघतो, आपल्याला साक्षी शब्दाचा अर्थ आता चांगला माहिती आहे. सूर्याला आपण साक्षीरूप म्हणतो की सूर्य आहे काय ह्या जगामध्ये पृथ्वीवरती चाललेला आहे, तो काही चांगल्याला चांगलं म्हणायला शाबासकी देत नाही आहे, वाईट घडलं तर वाईटाला तो प्रकाश देणारच नाही, उष्णता देणारच नाही असं बोलत नाही आहे, तो साक्षी आहे. तसं आपण साक्षीरूप असलं पाहिजे. कुटुंबामध्ये सुद्धा ज्येष्ठ मंडळी असतात ना, घरामध्ये आजोबा असतील ना, ते साक्षी भावाने राहतात. ते सल्ले विचारल्याशिवाय सल्ला कोणाला देत नाही. आता हे सगळं पटतं आपल्याला. असं पटणं ही दुसरी स्टेप आहे की आपला अहंकार दूर होतो. असं
आधी कर्मेंद्रिय म्हणजे सगळं जे काही आहे ते करता करिता भगवंत आहे, याच्यातून अहंकार कमी व्हायला लागतो. मग आपला अहंकार कमी कसा होतो की हळूहळू आपल्याला आपण साक्षी भावाने सगळीकडे पाहतो, जे आहे असंच घडणार आहे असं म्हणतो. करता करिता भगवंत आहे याचं भान आपल्याला ठेवायलाच हवं. अगदी कितीही आपण कर्तृत्ववान असतो, श्रेष्ठ असतो, तरी आपल्यापेक्षा श्रेष्ठ माणसं या जगामध्ये आहेत. मीच काय तो शहाणा असं मानायचं काहीच कारण नाही आहे. अशा पद्धतीनं आपण सावध राहायला हवं. म्हणजे मग आपल्याला असं कळेल की अरे हां, अहंकार असा कमी कमी होत जातो. काही वेळा असं अहंकाराने फसलेल्या जीवांना, जसं स्वामी विवेकानंदांनी उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यबला निबोधत असं म्हणणं, उठा, जागे व्हा, श्रेष्ठ आचार्यांना, सद्गुरूंना, शास्त्रग्रंथांना, शास्त्रांना शरण जा, असं आपल्याला सांगितलं. आता ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला सांगितलं की ज्ञानप्राप्ती करून घ्यायची आहे, तर आपण उठा, जागे व्हा, म्हणजे काय करायचं ते ठरवा आणि आचार्यांना, सद्गुरूंना, शास्त्रांना, शास्त्रग्रंथांना असे शरण जा. तर काय होईल, तर या देहाचं सार्थक होईल, असं स्वामीजींनी सांगितलं. हे जे की आहे, हा अनहंकारी कसा असतो, तर तो असा असतो, करायचं सगळं त्याने, करता करिता भगवंत असं करायचं आपल्यालाच, तर असं सगळं कर्तृत्ववान असणं, पण तरीही आपल्यापेक्षा हे करणारं जर भगवंत आपल्याकडे करून घेतो आहे आणि आपणच करतो तसा की आपला दावा नाही आहे, असा सगळा विचार ह्या अहंकार शब्दामध्ये आपल्याला आले आहे. आणि हा जो अनहंकार, पहिला जो गुण त्यांनी ह्या श्लोकामध्ये आपल्याला सांगितला, तर असा आता हा सुद्धा देहधारीच आहे ना, ज्याचं आपण अनहंकारी म्हणून गुणाचं कौतुक करतो आहे, हा सुद्धा देहधारीच आहे. आणि असा देहधारी आहे, ही अनहंकारी माणसाला देहधारी आहोत याची जणू काही आठवणच असते. म्हणजे देहाचं पूर्णपणे त्याला विस्मरण झालेलं असतं. आता आपण पाहिलं आहे, मी म्हणजे देह आहे, इथपासून ह्या देहाचा विसरच त्याला पडलेला असतो, त्याला आपण अनहंकारी असं म्हणतो. देहाबद्दल ममत्व पूर्णपणानं जाणं, याला देहाहंकार गेला असं आपण म्हणू शकतो. म्हणजे देहाचा अहंकार गेला, आणि देहाचा अहंकार जाणं म्हणजेच हे खरं महत्त्वाचं आहे. सर्वसामान्य तुमच्यासारख्याला हे अवघड आहे, पण याला जो हा आत्मज्ञानी आपण म्हणतो आहे, त्यालासुद्धा सगळी कर्म करावी लागत आहे. मग आपण विचार करतो त्याला पण करावं लागतं आहे ना, मग त्याला जमतं तर मला का नाही, असा विचार मनामध्ये यायला हवा. आणि आपल्या कर्मामध्ये मी माझं असं औषधालाही शिल्लक राहता कामा नाही, असा प्रयत्न करण्या इतकी तयारी करायला हवी. या आत्मज्ञानी माणसाला जमलेलं असतं. या सगळ्या ओव्यांचं विचार जेव्हा ह्या सगळ्या श्लोकाचा जर आपण विचार करतो ना, तेव्हा शंकराचार्यांच्या याच्यामधली आबा महाराज परांजपेंनी एक गोष्ट सांगितली त्यांच्या पुस्तकामध्ये. मी पुस्तकांचं ह्याची नावं एवढ्यासाठी सांगते की आपल्याला जर आपल्या घरात उपलब्ध असेल तर ते आपल्याला बघता येईल की भगवद्गीतेच्या अनंत पुस्तकांचा आपण वापर करतो श्लोकाचा अर्थ शोधून काढताना, तर त्याच्यामध्ये आपल्याला जे काही दाखले मिळतात ते आपल्याला उपयोगाला पडतात. आता हा जो अनहंकारी असा आपण गुण पाहतो की देहाचं विस्मरणच होतं या योग्याला. ते किती विस्मरण होतं, तर त्याची छान गोष्ट त्यांनी आपल्याला दिली. शंकराची उपासना करणारं एक जोडपं होतं, आणि मग त्यांना त्यांची ही काय होतं, तर त्यांनी पूर्ण ज्ञानी पुत्र व्हावा अशी इच्छा केली होती. शंकराची उपासना करत होते आणि आम्हाला पूर्ण ज्ञानी पुत्र हवा अशी त्यांची इच्छा होती. शंकराचा वरप्रसाद मिळाला, त्याला मुलगा झाला, पूर्ण ज्ञानी मुलगा झाला, आणि त्यामुळे त्याचं देहाशी यत्किंचितही तादात्म्य नाही. आता आपण पाहिलं ना की ज्याला देहाचं विस्मरणच झालेलं आहे तो आत्मज्ञानी. आता यांनी मागणंच तसं मागितलं होतं, शंकराची उपासना केली होती आणि मला पूर्ण ज्ञानीपुत्र व्हावं असं म्हटलं होतं. त्यामुळे तो पूर्ण ज्ञानीपुत्र झाला, तर त्याचं देहाशी तादात्म्यच नाही. जन्मतः तो रडलाच नाही, जन्माला आल्यापासून तो रडलाच नाही, दूध प्यायलाच नाही, बोललाच नाही, काही शरीराच्या संदर्भात हाकायला साधच नाही. म्हणजे असं वाटेल की ह्याला काही इंद्रियांना ज्ञान आहे की नाही. आपण सुद्धा घरात लहान बाळ असलं की आपण थोडासा वाटी चमचा वाजवतो आणि मग ते मान हलवत आहे ना, म्हणजे येतं ऐकायला, असं आपण हे करतो ना. पण इथे काहीच नाही, हाकायला साध नाही, दूध प्यायचं नाही, रडायचं सुद्धा नाही. आईवडिलांच्या दृष्टीनं हे पोर म्हणजे एक मांसाचा गोळा होता. त्याची जी काही शरीराची वाढ होतो आपोआप व्हायची ती होती, पण देहाच्या क्रिया काहीच नाही. शरीर आपलं वाढतं आहे, पण त्याचा जो रिस्पॉन्स आईवडिलांना हवा तो काहीच नाही.
खेळ नाही, हट्ट नाही, काही नाही, रडणं नाही, हसणं नाही, काहीच नाही. देहाचंच विस्मरण. पूर्ण ज्ञानी माणसाला देहाचं विस्मरण होतं आणि पूर्ण ज्ञानी पुत्र मागितला होता. त्यामुळे देहाच्या संदर्भातली त्याची काहीच कृती होईना. आईवडील खरं दुःखी झाले की मागितलं होतं काय शंकराजवळ आणि हे काय, हे असं वेडं आमच्या पोटी जन्माला घातलं. पण तसंच ते 8-10 वर्ष सांभाळलं आणि भिक्षेच्या निमित्तानं शंकराचार्य यांच्या दारामध्ये आले. शंकराचार्यांना पाहिलं आणि त्या घरातली ती माता भिक्षा घालायला म्हणून आली. पण मनामध्ये ती दुःखी आहे ना, आणि म्हणून ती मनात म्हणत होती की मी देवाजवळ, म्हणजे मनात तिच्या विचार होता, देवाजवळ मी पुत्र मागितला काय आणि त्यांनी मला दिलं काय, हे माझ्या नशिबात काय आहे, असं तिच्या मनात येत होतं. आणि डोळ्यात अश्रू होते. भिक्षा घालायला म्हणून ती बाहेर आली, पण डोळ्यात अश्रू. आचार्यांनी तिला म्हटलं की, म्हणजे आचार्य थांबवलं, भिक्षा नाकारायला लागले. आचार्य म्हणजे दुःखी माणसाच्या घरातून मी भिक्षा नाही घेणार, भिक्षा नाकारताना तुमच्या डोळ्यात अश्रू आहे आणि असं दुःखी असणाऱ्या माणसाकडून मला भिक्षा घ्यायची नाही आहे. काय झालं आहे? मग आचार्यांना त्या मातेने सांगितलं आणि त्यांनी आचार्याच्या मुलाला पाहिलं आणि सहजच आचार्यांच्या मुखातून प्रश्न बाहेर आला. कहा त्वं शिशो कस्य कुतोसी गंता किम नाम ते त्वं कृता आगतः. असे प्रश्न, म्हणजे बाळा तू कोण आहेस, कुठला आहेस, कोणाचा आहेस, तू कुठे जाणार आहेस, तुझं नाव काय, कुठून आला आहेस. आणि तेव्हा तो चक्कन म्हणाला, नाहम मनुष्यः न च देवः न च यक्षौ न ब्राह्मणा न क्षत्रिया न वैश्यशूद्रा न ब्रह्मचारी न गृही न वनस्थो भिक्षुर्दशाहम निजबोध रूपः. श्लोकाचा अर्थ नुसता वाचून सुद्धा कळला आहे आपल्याला की मी माणूस नाही, देव नाही, यक्ष नाही, ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, वैश्य नाही, शूद्र नाही, ब्रह्मचारी नाही, गृहस्थ नाही, वानप्रस्थी नाही, संन्यासी नाही, मी केवळ आत्मरूप आहे. आता असं म्हटल्यावर आईवडील दिग्मूढ झाले. आचार्यांनी त्यांचं सांत्वन केलं. तुमची कूस जी आहे ती प्रत्यक्ष ज्ञान तुमच्या पोटी जन्माला आलेलं आहे. तुम्ही असं करा, या भिक्षेमध्ये मला हा पुत्रच द्या. आणि मग आईवडिलांनी तो पुत्र शंकराचार्यांना दान केला. आचार्याने त्याला संन्यास दीक्षा दिली. त्याचं नाव हस्तामलक. करतळी आवळे तैसा हरी. ज्याला करतळी आवळा तैसा हरी दिसतो तो हस्तमलक. असा हा निरहंकारी, देहातीत, देह म्हणजे मी नाही, देहाच्या पलीकडे सगळं गेलेला, विश्वव्यापी असणारा आत्मज्ञान. तुकाराम महाराज म्हणलं, तुका आकाश एवढा. आकाश एवढा म्हणजे काय? माणसाचं 5 फूट 6 फूट 7 फूट ठीक आहे, पण देहाच्या पलीकडेच विचार आहे. तुका आकाश एवढा असं म्हटलेलं आहे. ह्याला म्हणायचं अनहंकार. देहाच्या संदर्भात विस्मरण निदान आपण एवढं तर करू शकतो. म्हणजे मी गमतीनं म्हणते, ते आपण प्रत्यक्ष करू शकतो का? आणि ते करण्यासाठी आपल्याला काय, तर आपलं मन दुसरीकडे नेलं तर जमेल. गुडघ्याचं बघेल असं आपण म्हणतो. तर ते म्हणताना आपलं जे गुडघ्याकडे लक्ष आहे ते आपण बाजूला करायचं. त्याच्यापेक्षा आपल्याला आवडणाऱ्या गोष्टीकडे मन रमवायचं आणि तिथलं जे दुःख आहे ते ठीक आहे ना, त्याचे जे उपचार आहेत ते केलेत असं म्हणून त्या मनाला तिथून काढून टाकायचं. हे सामान्यपणानं आमच्याशी सुरुवात करायला आहे. पण अनहंकारी व्हायचं म्हणजे काय, तर आपल्याला लक्षात येईल की फार मोठीच गोष्ट आहे. पुढे म्हटलं, जन्ममृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. श्लोकाचा पहिला आहे. सुरुवातीचं काय श्लोकांचं आणखी 2 राहायला करायला नाही. इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकारैवच. 2 पहिल्या ओळीतले 2 झाले. जन्ममृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम याचा विचार आपल्याला करायचा आहे. जन्ममृत्यू जरा व्याधी दुःख हे सगळे आपल्याला लागलेले दोष आहेत. म्हणजे अशी ही सगळी अशी बुद्धी असणं. तर ह्या सगळ्याचा विचार करायचा झाला तर आपल्याला कळेल की अरे जन्म दुःख निरूपण असं आपण दासबोधामध्ये समाज वाचलेला आहे की खरं जन्माचं पण दुःख असतं आणि प्रत्येक जन्माला आलेल्या सामान्य आम्हाला मृत्यूचं पण असतं, म्हातार पण असतं, व्याधी पण असतात. हे सगळं दुःख दोषानुदर्शनम, हे सगळे दोष आहे अशी बुद्धी असणं. म्हणजे हे सगळं ठीक आहे, असं होणारच आहे अशा प्रकारचा विचार. हे ठरलेलंच आहे. जन्म झाला की मृत्यू येणारच आहे. केव्हा येणार एवढाच प्रश्न आहे, पण मृत्यू हा अपरिहार्य आहे. आता हे सगळं आपल्याला कळतं तरी त्याचं जो दुःख आहे ते असणारच आहे. जन्म म्हटलं की मृत्यू आहे, मृत्यू म्हटलं की जन्म आहे,
हे पुढलं तितकंसं पटलेलं नाही आहे, म्हणजे माहिती नाही, अनुभव नाही आहे. पण जन्माला आलेला मृत्यू आहेच हे कळलं आहे. आणि खरं तर असं आहे की जन्माला येण्याचा मृत्यू आणि जन्म दुःख निरूपणामध्ये आपण पाहिलं जन्माला येणं हे पण दुःखच. त्यामुळे दोन्ही गोष्टी तसं म्हटलं तर दुःखदायकच आहे. कारण ह्या जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर पडायचं आहे आपल्याला. तर जन्माला येणं पण दुःखदायकच आहे. आपण बाहेर पेढे बर्फी वाटत असू दे, पण पुन्हा ज्या अर्थी आपल्याला यायला लागलं त्या अर्थी आपलं काहीतरी इथलं देणं घेणं राहिलेलं आहे म्हणून आपण आलो आहे. त्यामुळे खरं तर जन्म आणि मृत्यू हे दोन्ही दुःखदायकच आहे. जरा म्हातारपण व्याधी हेही दुःख देणारच आहे. आता हे त्याला काही म्हणजे इलाजच नाही, उपायच नाही आपल्याजवळ, हे सगळं येणारच आहे. भागवत पुराणामध्ये एक कथा आहे. हिरण्यकश्यपूचा भाऊ जो हिरण्याक्ष, भगवंताने त्याचा वध केला, कथा आपल्याला माहिती आहे. त्या हिरण्याक्षाच्या पत्नीला दुःख झालं. हिरण्यकश्यपू आमच्या आता ती हिरण्याक्षाची पत्नी म्हणजे हिरण्यकश्यपूची वहिनी म्हणूया ना, तर तो हिरण्यकश्यपू आपल्या वहिनीचं सांत्वन करायला गेला. मोठं तत्त्वज्ञान सांगितलं की देह कसा मर्त्य आहे, तो जाणारच असतो, जो जन्माला येतो तो जातोच, आत्मा अमर आहे, म्हणजे तिचा शोक कमी व्हावा, तिचं दुःख कमी व्हावं, असं तो काही काही बोलला. पण हिरण्यकश्यपूचं हे सगळं सांगताना मनात येत होतं की मलाही माझा देह एक दिवस सोडायचा आहे. मी तिला आता सगळं सांगतो आहे खरं आहे, परंतु मला पण सोडायचं आहे. मग मी काय करावं? म्हणून त्यांनी कठोर तपश्चर्या केली. म्हणजे सांगायला गेला होता वहिनीला, पण वहिनीला सांगता सांगता त्याच्या लक्षात आलं की जन्माला आलेल्या प्रत्येकाला आहे तर माझं काय, आणि म्हणून खूप तपश्चर्या केली. देहासकट अमर व्हावा हा त्याचा हेतू होता. पण हा सगळा राक्षसांचा वेदांत, म्हणजे शास्त्र काय सांगतं, ज्ञानप्राप्तीसाठी जन्ममृत्यू जराव्याधी यांच्या विचारातून त्या आसक्तीमधून माणसाने पूर्णपणानं मुक्त होणं हे आवश्यक आहे. मग असं झालं की मग तो भगवंताशी आनंद होतो, भगवंताशी जोडला जातो. ज्ञानी माणूस, ज्या आत्मज्ञानी माणसाचा आपण विचार करतो तो या सगळ्यातून बाजूला गेलेला असतो. म्हणजे या विचारापासून मुक्त हे असणारच आहे, हे गृहीत धरायचं किंवा हे असतंच असं म्हणायचं, याच्यापासून बाजूला व्हायचं. जन्ममृत्यू जरा व्याधी हे दुःखदायक आहे, आता दुःख आपल्याला नको आहे असं आपल्या मनातून त्यांना काढून टाकणं आणि मग त्याच्या बदल्यात भगवंताच्या नामस्मरणामध्ये राहणं, त्याच्या अनुसंधानात राहणं, हे जर आपल्याला म्हणजे भगवंताचे हे जे की आहे अगदी गर्भामध्ये अवघडलेल्या स्थिती, कष्टात दुःखात राहावं लागतं जीवाला. आपण सारख्या जन्मदुःख निरूपणाची आठवण होते की समर्थांनी तिथेच वर्णन केलं की गर्भामध्ये सोहम, तो असं म्हणतो की अरे नाही, मला इथून आता बाहेर काढ, म्हणजे परत मी ही वेळ येऊच देणार नाही आहे. आणि बाहेर आलं की मग हे सगळं वेगळंच घडतं. पण त्या गर्भामध्ये अवघडलेल्या स्थितीमध्ये कष्टामध्ये दुःखच भोगावं लागतं. बाहेर आलं तरी देखील आहे जीवाला खूप त्रास, सारखं म्हणजे सगळीकडे त्रासच आपण हे करतो आहे जीवाला. तो गर्भवास नको असं वाटतं आणि मृत्यूही त्रासाचाच आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सगळ्या गोष्टी त्रासाच्या आहेत. अगदी ज्याला आपण नॅचरल डेथ म्हणतो, म्हणजे इंद्रिय हळूहळू शक्तिहीन होतात. पायापासून वरवर इंद्रियांची शक्ती कमी कमी होत जाते आणि सगळी शक्ती प्राण खेचून घेतात. कानाने ऐकू येत नाही, डोळ्यांनी दिसत नाही, बोलणं होत नाही. हळूहळू प्राण सगळी आतडी आकुंचन पावतात. जीव सगळं शरीर सोडायला जणू काही तयार नसतो. इतकं सोपं नाही ना, त्यामुळे तो तयार नसतो. त्यामुळे हे सगळं असं हळूहळू होतं. मग ती माणसं, प्रतिष्ठा, पैसा, ममता सगळं आसक्ती सोडायला त्या वेदना होतात. मनाला निरनिळ्या प्रकारच्या काही इच्छा असतात, त्या सगळ्या शेवटी मृत्यूपुढे सगळ्या येणाऱ्या सगळ्या आता ह्या कधी पूर्ण होणार असं स्वाभाविकच होतं. त्यामुळे हे सगळं आपल्याला खरं आवडत नाही. पण त्यांनी असं म्हटलं की हे सगळं जे की आहे याचा आपल्याला जग सोडण्यावर पुढे काय याचा विचार आधीच करून ठेवायला हवा ना. ह्या सगळ्या गोष्टी येणारच आहे, मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला आधीच करायला हवा. आपल्याला या जन्ममृत्यू जराव्याधी दुःख दर्शनम याचा विचार आणखीन करायला हवा. पुढल्या वेळेला आपण तो अधिक करूया. पण या 9व्या श्लोकामध्ये या 3च गुणांचा विचार केला आहे. पण या 3 गुणांमध्ये आधीचा एक अहंकार शब्द किंवा इंद्रिय निग्रह शब्द या दोनांचा अर्थ काय की बाकी सगळ्या गोष्टी खऱ्या आपोआपच जमणार आहे. पण तरीही
आपल्या सगळ्यांना सामान्य मंडळींना हे सगळं कळावं म्हणून ह्या गुणांची यादी दिली. नाही तर 2च गुण सांगितले असते की ज्याला इंद्रिय ताब्यात ठेवता आलेली आहे, अहंकार पूर्णपणे गेलेला आहे, त्याला काय त्याला तो आत्मज्ञानीच झालेला आहे. पण तरी आम्हाला छोट्या मोठ्या गोष्टीसुद्धा कळाव्यात म्हणून ते सांग की योग्याच्या जवळ एवढ्या सगळ्या गुण असतात आणि म्हणून जन्म मृत्यू जला व्याधीचा विचार आपण पुढल्या वेळेस आणखीन करूया. पण त्याच्याबद्दलसुद्धा काय करायचं ते या सगळ्या खरं म्हणजे ना या सगळ्या गुणांची मालिका पाहताना असं वाटतं की हे हमारी बस की बात नाही आहे असं वाटतं. आणि असं वाटतं हे सगळं योगाचं वर्णन आहे, ज्ञानाचं वर्णन आहे, ते ठीक आहे. अर्जुनासारख्याला सांगितलेलं आहे, अर्जुनाला काय करायचं आहे आणि भगवंत त्याला सांगतो काय आहे असा जर विचार केला तर या देह क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याच्यामध्ये अशा सगळ्या गोष्टी आता अर्जुनाला खरं म्हणजे काय करेल. पण त्याला युद्ध प्रवृत्त करण्यासाठी हा देह म्हणजे मी नाही हे सगळं सांगणं आवश्यक होतं. म्हणून या आत्मज्ञानी माणसाच्या गुणांची यादी भगवंत आपल्याला सांगतो आहे. पुढला गुण पुढल्या वेळेला बघूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.